जागतिक आदिवासी दिनानिमित्त भिवंडी तालुक्यातील यवई जाधवपाडा येथे आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आदिवासी समाजाकडून बँडच्या तालावर वाजत गाजत जाधवपाडा ते यवई नाकापर्यंत पायी रॅली काढण्यात आली। यामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी उपस्थित होते। आदिवासी समाज संस्कृती, पारंपरिक रूढी तसेच समाजाच्या हक्कांबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली। आदिवासी समाज सर्वांगीण विकासासाठी शासनाने शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि मूलभूत सुविधांकडे अधिक लक्ष द्यावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमात आदिवासी संस्कृती व परंपरा जतन करण्यासोबतच समाजातील एकोपा आणि सामाजिक बांधिलकी मजबूत करण्याचा संदेश देण्यात आला। सर्वप्रथम मी आज जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने जगामध्ये 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन म्हणून 1994 मध्ये घोषित केला, त्याच्यानंतर 9 ऑगस्ट हा दिन आज संपूर्ण जगामध्ये आदिवासी दिन हा थाटामाटात उत्साहात साजरा होतो। आणि मी बघतो आज या दिवशी आपली आदिवासी संस्कृती असेल, आपली आदिवासी परंपरा असेल, भाषा असेल आणि हक्क असतील, त्यांचा पालन व अंमलबजावणी करण्याचा दिवस व सन्मान करण्याचा दिवस आहे। खऱ्या अर्थाने मी आज एवढ्या वर्षापासून बघतो की आजच्या दिवशी आमचे मित्र आणि आमचे एकदम जिवलग मित्र भाऊ संजयजी जाधव हे आजच्या दिवशी दरवर्षी आज मोठा कार्यक्रम ठेवतात आणि आम्हालाही कुठेतरी त्यांचं कौतुक वाटतं आणि त्यांच्या प्रेमापोटी मी काल सुद्धा बाहेर जाणार होतो, पण नाही, आज संजय भाऊंचा कार्यक्रम आहे, आज काल नाही जाणार मी, आज कार्यक्रम झाल्यानंतर जाणार, हा त्यांचा प्रेम आहे। पण खऱ्या अर्थाने अशी माणसं
समाजामध्ये अशा माणसांची गरज आहे आणि ते काम आज खऱ्या अर्थाने जर कोण करत असेल तर संजयजी जाधव आणि त्यांची टीम असेल ती करतात. कारण की ही जी नुसती जी गर्दी आहे ही काय अशीच जमत नाही. हे त्यांचं प्रेम आणि त्यांनी ज्या आपल्या समाजासाठी केलेली जी खरोखर पोचपावती आहे ही त्यांना इथे आपल्याला सर्वांना बघायला मिळत आहे. मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी मला इथे बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 9 ऑगस्ट क्रांती दिन, ज्या आद्य क्रांतिकारांनी खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या जीवाचा बलिदान दिलेलं आहे, त्या सर्व हुतात्म्यांना या ठिकाणी सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आणि खास करून माझे जे आदिवासी बांधव आहेत ज्यांनी आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते राघोजी भांगरा, बिरसा मुंडा आणि त्यांच्या भिल्ल ह्या सर्वांना माझ्याकडून अभिवादन करतो. आणि आजच्या ह्या जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने अनेक ठिकाणी आज आपण पाहतो की सर्व ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. माझ्या या विभागामध्ये आमचे संजयजी जाधव आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून ह्या जाधवपाडा असेल, दिंडेपाडा असेल, येवई आणि परिसरामध्ये हा दिवस जो आहे तो साजरा करण्यासाठी उत्सवाचं स्वरूप या ठिकाणी आणण्यात येते आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम साजरा करण्याचं काम त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करत असतात. मी सर्वप्रथम त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो या जागतिक दिनाच्या. म्हणजेच खऱ्या अर्थाने आदिवासी माणूस म्हणजे या जंगलाचा राजा ज्याला म्हटलं जातंय. आदिवासी म्हणजे प्रथम आद्य नागरिक आणि हा आद्य नागरिकाचा हक्क जल, जमीन, जंगल ह्या सर्वावर आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये किंवा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्याप्रमाणे शासनाकडून आपल्याला माहितच आहे की 11% जे बजेटचं प्रयोजन आहे त्यामध्ये आदिवासींचं जीवनमान उंचावलं पाहिजे. आदिवासी बांधवांचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या योजना आहेत खऱ्या अर्थाने त्यांची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. परंतु तसं न झाल्यामुळे बऱ्याचदा संघर्षाचा देखील वेळ येते आणि या संघर्षाच्या माध्यमातून मी नेहमीच आदिवासी बांधवांच्या सोबत आहे आणि आदिवासी बांधवाला कुठेच संघर्ष करावा लागू नये अशी माझी भावना आहे. तेव्हा आदिवासी बांधवांसाठी जे करता येईल किंवा ज्या ठिकाणी संघर्ष असेल त्या ठिकाणी माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता कायमस्वरूपी उभा राहील अशा प्रकारची ग्वाही देतो. पुन्हा एकदा या सर्व माझ्या बंधू भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.